नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण ह्या दरबारातून करून घेत आहोत. त्याचबरोबर आपण चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहोत. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागामध्ये सोलापूरमधली पाणी टंचाई कशी नष्ट करण्यात आली ह्याविषयीची संपूर्ण माहिती आपण करून घेतलेली होती आणि त्यासाठी तुकाराम मुंडे पॅटर्न काय आहे तोही आपण जाणून घेतलेला होता. ह्या पॅटर्नमध्ये मुंडेसरांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या गावामध्ये पाण्याचे स्रोत कुठले आहेत ते आयडेंटिफाय करा, ते रेकॉर्डवर आणा, जेणेकरून त्याची नोंदणी झाली ना की मग ह्या टंचाईच्या कालखंडामध्ये कायद्यान्वये याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि ह्या स्रोतांमधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला पिण्यासाठीच उपलब्ध होऊ शकतं. यासाठी ही गोष्ट आपण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्यांनी दुसरा महत्त्वाचा भाग असा सांगितलेला आहे की आपापल्या गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी विहीर पुनर्भरणाचे कार्यक्रम आपण हाती घ्या. त्यासाठी गावामध्ये असेल, शेतात असेल, घराजवळ असेल, डोंगराजवळ जिथे जिथे आपल्याला शक्य होईल ना तिथे आपण चर खोदण्याची आवश्यकता आहे आणि ह्यातला जो मुख्य चर असतो ना तो आपापल्या विहिरींमध्ये तुम्ही आणून सोडा, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडेल ना त्यातलं सगळं पाणी या चरांद्वारे आपापल्या विहिरींमध्ये येईल आणि आपली पाण्याची ददात पूर्णपणे नाहीशी होईल इतका ठाम विश्वास या पॅटर्नद्वारे आपल्याला मिळालेला आहे. हा मात्र ही जी दोन कामं आहेत ना ही पावसाळ्यापूर्वी गावागावांनी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गावातल्या सगळ्यांनी एकत्र याच आणि गावातला जो तरुण वर्ग आहे ना त्यांनी ही जबाबदारी उचलण्याची गरज आहे. त्यांनी हे काम लवकरात लवकर उभं करा. या बाबतीत म्हणजे विहीर पुनर्भरण असेल किंवा पाण्याचे स्रोत कसे आयडेंटिफाय करायचे ह्या बाबतीत तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. अर्थात त्यासाठी जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे आणि त्यातूनही मंडळी जलयुक्त शिवार अभियानातल्या कामाची प्रगती तपासण्यासाठी सध्या आपण राज्यभर भ्रमंती करत आहोत आणि त्यात आम्हाला विविध गोष्टी जाणवल्या. त्यात असं की जलयुक्त शिवार बाबत राज्यभरामध्ये गावागावांमध्ये प्रचंड जागृती निर्माण झालेली आहे. राज्यभरातली सगळी ग्रामीण जनता जलयुक्तची ही कामं करत आहे आणि त्यासाठी जो निधी आवश्यक आहे ना तो सुद्धा लोकच मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून देत आहेत. कारण ह्या जलयुक्त शिवारमुळे पाणी नक्की मिळणार आहे हा ठाम विश्वास या सरकारी योजनेविषयी लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. सरकारची ही योजना आता लोकांची झालेली आहे. लोकसहभागामुळे ही योजना लोकांची झाली आणि लोकांच्या प्रतिसादामुळे सरकारी योजनेवर लोक इतकं प्रेम करू शकतात हे आम्हालाही बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे लोकांचं जोपर्यंत योजना अपत्य होत नाही, लोक ती जपत नाही असं मला वाटतं, माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे याच्यात लोकसहभाग हा या योजनेचा सगळ्यात मोठी ताकद आहे, पाठीचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाच्या ह्या कामांसाठी लोकसहभाग तुफान किंवा प्रचंड आहे. म्हणजे वेळ प्रसंगी लोक JCB सुद्धा विकत घेत आहेत हे आपण जनता दरबारमधून यापूर्वीच्या एपिसोडमधून नक्कीच बघितलेलं आहे. त्याच अनुषंगाने आज आपण सोलापूरचा दौरा करणार आहोत. त्यातही आम्ही सांगोला, मंगळवेढा इत्यादी अगदी अवर्षणग्रस्त अशा भागांना आम्ही भेट दिली. आम्ही 15-16 एप्रिलला तिथे गेलेलो होतो. तिथे जुनोनी नावाचे एक गाव आहे, तिथे पाण्यावरती मीटर बसवून शेतीला पाणी देण्यात आलेलं आहे. तोही एक पाणी वापराचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे, तोही आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये नक्कीच जाणून घेणार आहोत. आणि आम्ही जेव्हा तिथे गेलेलो होतो ना तेव्हा तिथे 43.7°C इतकं प्रचंड तापमान होतं. उन्हाची काहिली होत होती, रणरणट ऊन होतं आणि त्यातून आम्ही सांगोल्यामध्ये फिरत होतो. पण ह्या वर्षी सांगोला जरी दुष्काळग्रस्त असला ना तरी इथे पाण्याची परिस्थिती तुलनेने खूप चांगली आहे, सुसह्य आहे. कारण मागच्या वर्षीपासून इथे जलयुक्तची कामं भरपूर झालेली आहेत आणि त्याचा चांगला परिणाम ह्या वर्षी जाणवतोय. आधीची वस्तुस्थिती टँकर चालूच होते. अच्छा, किती लागायचे काय? टँकर प्रत्येक गावाला 2-3 कॅपा देतो. अच्छा, साधारण 3-4 दिवसाला साधारण 3-4 तर असायचे. आणि पूर्ण किती दिवस असायचा टँकर? पुढे म्हणजे पूर्ण उन्हाळ्याचा सीझन जोपर्यंत आहे तोपर्यंत 4 महिन्यापर्यंत चालू राहत. आणि आता ह्या वर्षीची काय परिस्थिती? ह्या वर्षी मागच्या वर्षी
यावर्षी आता मागच्या चालू वर्षी वर्षी कसं आहे की वाड्या वस्त्या ज्या आहेत त्या गावाच्या खाल्ल्या त्यांना बोरला पाणी आहे ती पिण्यापुरतं पाणी उपलब्ध आहे विहिरींना पण आहे. आणि गावापुरतं मर्यादित आहे तर त्याला ती पंढरपूरचं प्राधिकरणचं पाणी आम्ही गावात घेतो. त्यामुळं गावात बी पाणी पुरवठ्याची काय अडचण नाही. आम्ही हे तलावातला नाला बिल्डिंग मधला जी गाळ काढणे ही लोकसहभागातून काढणे आणि शेतीसाठी त्याचा वापर करणे, जे माळरान आहे त्या माळरानावर नेऊन त्याचा गाळ घालणे ही असे लोकसहभागातूनच जिरायत क्षेत्र थोडक्यात बागायताखाली आणलं. या गावचं भौगोलिक क्षेत्र जवळजवळ 2700 हेक्टर आहे. त्यापैकी नियर अबाउट 2000 हेक्टर आपण कंपार्टमेंट बंडिंग खाली घेतलं आहे. उरलेलं जे गावठाण आहे आणि इतरत्र नदी नाल्यामध्ये आहे. विशेषतः यातले सर्व 12 तलावातलं गाळ पण आपण काढलं आहे. नाला सरळीकरण खोलीकरणाचं पण काम केलं आहे आणि सोबतच विहीर पुनर्भरणाचा पण कार्यक्रम केला. ह्या संपूर्ण अभियानाचं जे थर्स्ट आहे की आज जे नद्या असतील किंवा ओढ्या असतील त्यावेळेचे मेजर स्ट्रक्चरचे कामकाज पूर्ण झालेलं आहे, त्याच्यावरचे बंधारे पूर्ण झालेले आहे. आता सध्या जर काम करायचं म्हटलं तर कंपार्टमेंट बंडिंग आणि एरिया ट्रीटमेंट हा एक महत्त्वाचा इश्यू यामध्ये आहे आणि तो माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी प्रचंड त्यांचं सर्व वेळ किंवा हे वापरून सगळ्या विभागामार्फत ते करून घेतलेलं आहे. 1,56,000 हेक्टर तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. त्यापैकी 1,33,000 लागवडी खालचं आहे. त्याच्यात गावठाण बिवठाण सगळंच आलं आणि त्यापैकी खऱ्या अर्थानं आपण वापरू शकू असं नियर अबाउट 1,10,000 हेक्टर आहे. आता जर आम्ही बघितलं ट्रीटमेंटचं तर पहा 50,000 त्याच्यातले आहेत, 20,000 ऑलरेडी झाले, 70,000 आणि आता परत 30,000 घेतो. म्हणजे 1,10,000 हेक्टरपैकी नियर 1,00,000 हेक्टर आम्ही ट्रीटमेंट खाली आणतो. एक माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं जे बेसिक प्लॅनिंग आहे आणि एज्युकेशन आहे, साहेबांचं व्हिजन आहे. साहेबांना असं एक वेळ सोलापूर टँकरचा शिक्काच दूर करायचा. म्हणजेच मंडळी, सोलापूरमध्ये ह्या वर्षी 50% सुद्धा कमी पाऊस पडून सुद्धा पाणी टंचाई तिथे विशेषशी जाणवत नाहीये. कारण जलयुक्त शिवार अभियानाची बरीचशी कामं इथे झालेली आहेत आणि जलयुक्त शिवार अभियानामध्ये पाणी अडवण्याचे जे शास्त्रशुद्ध मार्ग सांगितलेले आहेत ना, त्याचा अवलंब इथे करण्यात येत आहे. आणि सातत्याने जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा तो मातीचा कण प्रवाहाबरोबर लागत असतो. तो ओढ्यात जातो, नाल्यात जातो आणि परत नदीत जातो. म्हणजे शेतकऱ्याच्या सुपीक माती ही नदीला जाते. त्यामुळं महात्मा फुलेंनी असं सांगितले की जलसंगे मृदा जाती, सुपीकता नष्ट होती, जलाडवा ठाई ठाई पिकामध्ये वाढ होते. मंडळी, महात्मा ज्योतिराव फुले ह्यांचंच हे वचन आहे. सहज साधं सोपं अनुभवांती दिलेलंच हे वचन आहे. हे वचन जर का आपण आपल्या आचरणामध्ये आणलं ना तर आपल्या सगळ्यांना जलसमृद्धी नक्की येईल असाच महात्मा ज्योतिराव फुले यांचा विश्वास होता. ते वचन पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया. जलासंगे मृदा जाई, सुपीकता नष्ट होई, जल अडवा ठाई ठाई पिकामध्ये वाढ होईल. महात्मा ज्योतिराव फुले यांचे हे बोल आहेत. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून अतिशय सुंदर वचनं दिलेली आहेत. ही वचनं आपण आचरणात आणायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होईल, जलसमृद्धी आपल्याला मिळू शकते. आणि हीच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारख्या थोर विभूतींच्या कार्याला आदरांजली ठरू शकते. हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, यांच्या ह्या वचनाप्रमाणे सोलापूरमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत प्रचंड काम उभं राहिलेलं आहे. आम्ही 280 गावामध्ये बघितलं तर 100% क्षेत्र किती होतं तर जवळजवळ आमच्याकडे 3,00,000च्या आसपास भौगोलिक क्षेत्र त्याच्यावरती होतं. 3,30,000च्या आसपास. त्याच्यामधलं ट्रीट केलेलं ऑलरेडी किती क्षेत्र होतं ते 1,80,000च्या आसपास होतं. मग आम्हाला किती करायचं राहिलं तर 1,50,000 हेक्टरच्या आसपास आम्हाला करायचं राहिलं. त्या 1,50,000पैकी जवळजवळ 10,000 आपलं गावठाण रस्ते याच्यावरती गेलं. 1,40,000च्या आसपास राहिलं आणि म्हणून 1,40,000 हेक्टर एरिया मला एकतर बांधबंदिस्ती किंवा CCT डीप सिस्टिंग करायचं होता. आज मला सांगायला आनंद होतो की 31 मार्च 2016 रोजी या 1,40,000पैकी 1,20,000 क्षेत्र ऑलरेडी ट्रीट झालेलं आहे. त्याच्यावरती बांधबंदिस्ती किंवा डीप CCT ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे हा पहिलं काम आम्ही करायला ठरवलं. हे एवढं मोठं काम अल्पावधीमध्ये उभं करत असताना निधी कुठून मिळवला हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आला असेल. तेही आता आपण जाणून घेऊया, आपल्या सगळ्यांच्या उपयोगाचे. मग आम्ही त्याच्या DPCचं ज्यावेळेस प्लॅनिंग करत होतो, कारण हा कार्यक्रम डिसेंबरला आला. 15-16चं बजेट आपण DPCची मार्चमध्ये पाठवत असतो, म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये DPC होते. त्याच्यामध्येच आम्ही बांधबंदिस्तीसाठी ॲग्रिकल्चर विभागाला 27 कोटी रुपयाचं नियोजन केलं होतं. त्याच्यामध्ये की महाराष्ट्रातल्या कोणत्याही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये
बांधबंदीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोव्हिजन DPCमध्ये केलेलं नाही, म्हणून ते आम्ही केलं. दुसरा भाग असा केला की त्या 27 कोटीमध्ये आम्हाला पूर्ण नव्हते, म्हणून बाकीचे आम्ही जलयुक्त जे फंड मागितला तो सुद्धा DPC म्हणजे बांधबंदीसाठी मागितला. कारण आम्ही कामं घेताना जवळजवळ 90% कामं हे बांधबंदीचे घेतले आणि बाकीचे 10% इतर काय खर्च होत केले. मग नियोजन जर तुमचं व्यवस्थित असेल तर सोर्स अवेलेबल होऊ शकतो. आणि शासनाने सांगितलेलंच आहे की जलयुक्त शिवारला आम्ही 1 पैसाही कमी पडून देणार नाही. मग एवढं जर सांगितलं तर आपलं काम एवढंच आहे की त्याचं नियोजन व्यवस्थित करणं आणि एक्झिक्यूट करणं. तर त्या दृष्टिकोनातून केलं. म्हणून बांधबंदीची CCT आणि DPCT एक तर DPCच्या फंडमधून घेतली किंवा IWMP आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामधून घेतले किंवा उर्वरित आहे तो जलयुक्त शिवारमधून घेतला. हे 3 सोर्स झाले. याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्याही फंडची गरज पडलेली नाही. मग आम्ही 27 कोटी DPC मधले दिले, 20 कोटी जलयुक्त शिवारमधले दिले, हे 48 कोटी झाले. आणि जो गॅप फंड भेटला तो सुद्धा आम्हाला शासनाने दिला, त्याचा जवळजवळ 41 कोटी रुपये. आणि 41 कोटीपैकी 41 कोटी हे पूर्णपणे बांधबंदीसाठी दिले. म्हणजे जवळजवळ एका वर्षामध्ये 40 आणि 40 80 आणि 7 87 आणि 88 ते 89 कोटी रुपयाची कामं फक्त बांधबंदीस्ती या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत. आणि म्हणून त्याच्यावरती फोकस ठेवला. म्हणजे कारण काय तर बांधबंदिस्ती हा सर्वोत्तम पाणी कंझर्व करण्याचा उपाय आहे. याच्यावरती आम्ही फोकस का करतो एवढा, त्याचं कारण असं आहे की तुमच्या शेतामध्ये पाणी आणलं तर तुम्हाला बाहेर कुठं जाण्याची गरज पडत नाही. मंडळी, आम्हीही जनता दरबारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना वारंवार हेच सुचवत असतो की आपण आपापल्या शेताला बांधबंदिस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण श्रमदान करा, त्यासाठी निधीही फार खर्च होत नाही. आणि अशा प्रकारे जर का आपण बंधारे बांधले ना तर शेतातली माती तिथेच राहणार आहे आणि शेतातलं पाणीही तिथेच राहणार आहे. हे जाणून घ्या आणि पावसाळ्यापूर्वी आपापल्या शेतांना बांधबंदिस्ती करा, ही विनंती आम्ही वारंवार आपल्याला करत आहोत. त्याच अनुषंगाने मंडळी, जलयुक्त कामासाठी सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे साहेबांनी 6 कलमी योजना राबवली आहे, तीही आपण जाणून घेऊया. ते 6 कलम कोणते किंवा 6 कार्यक्रम कोणते. तर पहिलं की 100% क्षेत्र जे आहे त्याच्यावरती एक तर बांधबंदिस्ती करायची किंवा CCT किंवा DPCT करायची. CCT DPCT यासाठी येतं की 4% जास्त ज्याचा स्लोप आहे तिथं CCT किंवा DPCT करावी लागते. आणि 1 ते 4% जो स्लोप आहे त्याच्यावरती आपण बांधबंदिस्ती करू शकतो. म्हणून बांधबंदिस्ती आणि CCT आणि DPCT 100% भौगोलिक क्षेत्र जेवढं तुमच्या गावात आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची. या 6 कलमांमधलं दुसरं कलम आहे ते विहीर पुनर्भरणाचं. त्याचीही माहिती आपण जाणून घेऊया. म्हणजे आपण समजा सोलापूरमधलं बघितलं तर मला असे अनेक शेतकरी भेटले, मी असे गावात जाऊन बघितले की 4, 5, 6 किलोमीटर अगदी 10 किलोमीटरवरून पाईपलाईन करून पाणी आणलेलं आहे. त्याच्यावरती खर्च जर बघितला तर मग 2 लाखापासून 10 लाखापर्यंत खर्च करण्याची त्यांची तयारी असते. मी त्यांना एवढंच सांगितलं तुम्ही 10 लाख खर्च करताय, मला फक्त 10,000 रुपये तुम्ही खर्च करा विहीर पुनर्भरणासाठी. म्हणून आम्ही दुसरा कार्यक्रम घेतला आणि बांधबंदीसाठी 6,500 रुपये प्रति हेक्टरी खर्च येतो. मंडळी, विहिरींचं पुनर्भरण करण्याची शास्त्रशुद्ध पद्धती काय आहे ना तीही आपण आता जाणून घेऊया. विहीर पुनर्भरणामध्ये असं आहे की जे विहिरीच्या बाजूला तळावरून पाणी जे वाहून जाते ते पाणी 2 बाय 2 मीटरची एक चार खोदायची, त्याच्यामध्ये खाली दगड, त्याच्यावरती खडी आणि त्याच्यावरती वाळू असे 2-2 फुटाचे थर करायचे. आणि जे पावसाचं पाणी आहे ते पहिल्या खड्ड्यात घ्यायचं, कलेक्शन करायचं आणि त्याच्यातून एक पाईप काढून दुसऱ्या खड्ड्यामध्ये घ्यायची. फिल्टर खड्डा असेल तो, त्याच्यानंतर दुसऱ्या खड्ड्यामध्ये ते तसंच करायचं की 2 फूट दगड टाकायचे, त्याच्यानंतर ती 2 फूट खडी टाकायची आणि 2 फूट वाळू टाकायची. आणि त्या शोष खड्ड्यातून पाणी, साठवण खड्ड्यातून पाणी शोष खड्ड्यात घ्यायचं. ते पाणी पूर्ण फिल्टर होईल. आणि तळामध्ये एक चार मारून, त्या खड्ड्याच्या तळामध्ये चार मारून विहिरीमध्ये पाईप सोडायची आणि त्या पाईपच्या तोंडाला नायलॉनची पिशवी किंवा नायलॉनची जाळी बांधायची, म्हणजे जेणेकरून गाळ जमिनी विहिरीमध्ये जाणार नाही. अशा पद्धतीनं साधारणतः एका हेक्टरमधून 250 मिलीमीटर जर पाऊस पडला तर 25 लाख लिटर पाणी वाहून जातं. मग हे पाणी जर आपण विहिरीमध्ये सोडलं तर भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल आणि ऑटोमॅटिक ते विहीर तुमची रिचार्ज होईल, बोर रिचार्ज होईल. वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना त्याचा सातत्यानं फायदा होईल. मंडळी, गेल्या वर्षी इथल्या 280 गावांमध्ये 29,000पेक्षा जास्त विहिरींचं पुनर्भरण करण्यात आलेलं आहे. तर 10 लाखाच्या ऐवजी विहीर तुमच्या शेतामध्ये जी विहीर आहे ते पुनर्भरण करा. त्याला जेवढं पाणी भेटतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी तुमच्या विहिरीला राहील. म्हणून आम्ही दुसरा कार्यक्रम घेतला, क्षेत्रोपचार केले. क्षेत्रोपचाराचा पहिला भाग बांधबंदीची, पण दुसरा भाग हा कंपल्सरी आम्ही विहीर पुनर्भरण घेतला. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 280 गावामध्ये आमचे जे 15-16 मध्ये होते त्याच्यातल्या
29,000पेक्षा जास्त विहिरीचं पुनर्भरण केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये विहीर आले, ट्यूबवेल आलं, बोरवेल आलं, हातपंप आल्या, सर्व प्रकारच्या पाण्याचे स्रोत आले. आणि 90% कामं ही लोकसहभागातून झालेली आहेत. 10% कामं फक्त MRGS मध्ये झालेली आहेत. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकसहभाग. त्याही बाबतीमध्ये सोलापूरमध्ये सरकार आणि लोकसहभाग याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची विभागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्रोपचारमध्ये 2 भाग केले, बांधबंदिस्ती, विहीर पुनर्भरण. बांधबंदिस्ती आम्ही करू, विहीर पुनर्भरण लोकांनी करावं. मग त्याला प्रत्येक कामाला लोकसहभागातून एक काम, शासनाचं दुसरं काम, अशी जोड दिल्यामुळे लोकांमध्ये तो विश्वास वाटला. सोलापूर पॅटर्नची जी 6 कलमं आहेत त्यातल्या 3ऱ्या नंबरचं जे कलम आहे त्याद्वारे नदी, नाले याच्या किंवा तलाव असतील याच्यामधलं गाळ काढणे किंवा खोलीकरण करणे असं ते 3रं कलम आहे. आता नदी नाल्याचं खोलीकरण रुंदीकरणामध्ये आम्ही गेल्या वर्षी जो फोकस ठेवला होता तो पूर्णपणे जे आपले एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे पाझर तलाव, गाव तलाव याच्यातला गाळ काढण्याचं होतं. आणि म्हणून असे गाव काढण्याचा जवळजवळ 48 लाख क्युबिक मीटरचा गाळ गेल्या वर्षी आम्ही काढला. याच्यामध्येही 100% वाटा हा लोकसहभागाचा आहे. याच्यामध्ये शासनाचा 1 रुपया आम्ही खर्च केलेला नाही. फक्त आमच्या DPCच्या माध्यमातून गेलेल्या 10 मशीन ज्या होत्या आम्ही तेवढ्या फक्त दिलेल्या आहेत. त्याच्यावर डिझेलपासून सर्व खर्च हा गावकरी करतायत. ह्या कामातही सरकार आणि लोकसहभाग याची विशिष्ट प्रकारे विभागणी करण्यात आलेली आहे की तुम्ही म्हणजे लोकसहभागातून नदी नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण किंवा पाझर तलाव आम्हाला गाळ काढायचं ते करायचं आहे. नदी नाल्या जेवढे खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं त्याच्यावर आवश्यक असलेले सिमेंट नाला बांध आम्ही शासनाच्या निधीतून देऊ. आणि म्हणून ते केलं म्हणतं हा तुम्ही एक काम करा, मागडं काम शासन करा असं केलं. त्यांनी नदी नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं. आम्ही CNB दिले. गेल्या वर्षी जवळजवळ 450च्या आसपास CNB आम्ही त्या याच्यावरती दिले जिथं हा खोलीकरण, रुंदीकरण झालं. 6 कलमापैकी 4थ्या कलमाद्वारे सिमेंट बंधारे बांधण्याची योजना आहे. जर 1 किलोमीटर नाला खोलीकरण सरळीकरण केलं तर कलेक्टर साहेबांचं आणि तहसीलदार साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही एक सिमेंट बंधारा तुम्हाला देणार. हां, तुम्ही 2 किलोमीटर केलं तर 2 सिमेंट बंधारे देणार. जेवढं किलोमीटर तुम्ही कराल तेवढे आम्ही तुम्हाला सिमेंट बंधारे देणार. आणि अशा पद्धतीने सर्व काम केलं. त्याचबरोबर जुन्या स्ट्रक्चरची दुरुस्ती करणं, त्यातला गाळ काढणं हे आहे 5वं कलम. आणि 5वा कार्यक्रम परत लोकसहभागातून जे आपले स्ट्रक्चर, इरिगेशनचे स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरमधला गाळ काढण्याचं, पर्टिक्युलरली पाझर तलावात आम्ही गाळ काढण्याचं, कारण हे स्ट्रक्चर 1970च्या दशकापासून बांधलेलं आहे, त्याला रिपेअर्स नाही आहे. आणि म्हणून ते स्ट्रक्चर घेतले, त्याच्यातला गाळ लोकांनी काढला, ते रिपेअर करण्याचं काम आम्ही शासनाच्या निधीतून घेतलं. असे जवळजवळ 335 पाझर तलाव आणि केटीवेअर म्हणून जवळजवळ 425च्या आसपास स्ट्रक्चर आम्ही रिपेअर केले. आणि त्याच्यामध्ये कंपल्सरीली COT कट ऑफ ट्रेंच आम्ही घेतला आणि वेस्ट वेळ दुरुस्त ह्या 2 गोष्टी घेतल्या. या 6 कलमी योजनेतलं शेवटचं आणि 6वं कलम आहे ते पाणी वापराबाबत. म्हणजे आपल्याला जेव्हा पाणी गवसतं ना तेव्हा ते पाणी योग्य रीतीने वापरण्याच्या बाबतीतलं हे 6वं आणि शेवटचं कलम. आणि हे सगळं करूनही पाणी आपण अडवतो, पाणी जिरवतो, पण त्याचा योग्य उपयोग झाला नाही तर कितीही पाणी आणलं तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून 6वा कार्यक्रम आम्ही जिल्हा लेवलला घेतला तो म्हणजे त्याचं सायंटिफिक मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट म्हणून त्या दृष्टिकोनात आम्ही मुवमेंट चालू केलेली आहे. आणि त्यामध्ये शेती ड्रीपवरती करण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत. उसाचं क्षेत्र कमी करण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहोत. शेडनेट वाढवण्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करत आहोत. किंवा जे पाणी आहे साठवलेलं त्याचं शेतीला मीटरद्वारे पाणी द्यावं असाही आम्ही प्रयत्न करत आहोत. थोडक्यात सोलापूरमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत क्षेत्र उपचार पद्धतीचं तंतोतंत पालन करण्यात आलेलं आहे. 3 प्रकारचे अप्रोचेस आम्ही ठरवले की ज्याच्या माध्यमातून हे कामं करायचे. तर पहिलं 100% क्षेत्रोपचार, दुसरं 100% नदी नाल्या यांचं किंवा जे ड्रेनेज लाईन म्हणतो आपण त्याचं पुनरुज्जीवन करणे, आणि तिसरं या दोन्ही माध्यमातून म्हणजे क्षेत्रोपचार आणि नदी नाल्याच्या माध्यमातून जे पाणी अवेलेबल आहे त्याचा ऑप्टिमम युटिलायझेशन किंवा योग्य वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर करायचा. मग त्यासाठी आवश्यकता पडले तर क्रॉपिंग पॅटर्न बदलायचा, आवश्यकता पडले ड्रीपवरती आणायचं, सायंटिफिक मेजर्स वापरायचे. असे 3 प्रकारची स्ट्रॅटेजी आम्ही केली. आणि ही 3 प्रकारची स्ट्रॅटेजी 6 कलमी कार्यक्रमामधून आम्ही राबवायचं ठरवलं. आणि म्हणून 6 कलमी कार्यक्रम आम्ही केला. जलयुक्त शिवार अभियानाच्या ह्या साऱ्या वाटचालीमध्ये सोलापूरमध्ये लोकसहभाग दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. गेल्या वर्षभराची आम्ही जर आकडेवारी काढली जवळजवळ 230 कोटीचा आमचा आतापर्यंत खर्च झालेला आहे. उर्वरित खर्च आमचा ह्या महिन्यामध्ये होऊन जाईल. 314 कोटीपर्यंतचा आमचा खर्च आहे, तर या महिन्यात संपून जाईल. आणि त्याच्यामधला 76 कोटी रुपये हे लोकसहभागातले आहेत. मंडळी,
एकमेकांच्या सहकार्यातून अशा प्रकारे सकारात्मक शक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहते आणि त्यातूनच संकटांचा सामना करण्याचं एक बळ आपल्या सगळ्यांना मिळत असतं. जलयुक्त शिवार अभियानामध्ये हेच घडते. ते पाणलोट ह्या सगळ्या कार्यक्रमाचा गाभा आहे. माथा टू पायथा असं आपल्याला काम पहिल्यांदा करण्याची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये CCT आहे, समतल चर ज्याला आपण म्हणतो, कंपार्टमेंट बंडिंग आहे, मातीचे बंधारे आहेत, डीप CCTचं खूप मोठ्या ठिकाणी काम होतं आहे. एकाच पातळीवरती आपण 1 मीटर बाय 1 मीटरचं असं चर काढतो आणि त्या ठिकाणी पाणी साठतं आहे आणि सबसर्फेस पाण्याचा साठा खूप चांगला होतो आहे. त्या ठिकाणी असलेल्या विहिरी पुनर्जीवित होत आहेत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. तुम्ही जे पेराल ते उगवेल, त्यामुळे चला पाणी पेरूया, पाणी उगवूया. तुम्ही वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब एका मुलीच्या खांद्यावरून पाण्याचा घडा उतरवून तिच्या शाळेचं दप्तर चढवू शकतो. तुम्ही वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब एका शेतकऱ्याच्या कोरड्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आणू शकतो. त्यामुळे चला पाणी वाचवूया. जलयुक्त शिवाराच्या नावानं, जलयुक्त शिवाराच्या नावानं, जलयुक्त शिवाराच्या नावानं. बघा मंडळी, आज सोलापूर सारख्या पाणी टंचाईच्या प्रदेशामध्ये सुद्धा जलयुक्त शिवार अभियानामुळे जे यश मिळालेलं आहे ना, ते आम्ही जसंच्या जसं तुमच्या पुढे मांडलं. आमचा हेतू हाच आहे की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा जर का जलयुक्त शिवार अभियानाला यश मिळत आहे तर अशा प्रकारची कामं आपण आपापल्या गावांमध्ये जर का केली ना तर आपल्याला सुद्धा यश मिळेल. हा, मात्र त्यासाठी पावसाळ्यापूर्वी आपण विविध कामं करायला पाहिजे. त्यामध्ये विहीर पुनर्भरण करायला पाहिजे, पाण्याचे स्रोत आहेत ते शोधून आपण रेकॉर्डवरती आणायला पाहिजे आणि त्याचबरोबर निरनिराळे आपण चर खोदायला पाहिजे, शेताला बांधबंदिस्ती करायला पाहिजे. त्यासाठी गावागावांनी एकत्र यायला पाहिजे आणि गावातल्या तरुण वर्गाला आमची विनंती आहे की आपण सारेजण एकत्र या, पुढे या आणि अशा प्रकारची कामं तुम्ही करा आणि आपापल्या गावाला जलसमृद्ध करा. त्याच अनुषंगाने जलयुक्त सोलापूर हा आपला आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे तुम्ही जाणून घ्या. त्याचबरोबर जनता दरबारची एक वेबसाईट आहे, तिचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटला आपण भेट घ्या. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण त्याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली. तुमच्याकडे काही माहिती असेल, विचार सूचना असतील ना, तर ते सुद्धा तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता. अनेक लोक आमच्यापर्यंत पाठवत आहेत, त्याबद्दल अनेक धन्यवाद. त्याचबरोबर मंडळी, जनता दरबारच्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे. या पुस्तकाची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे, तीही आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे, कारण ह्या ग्रुपमध्ये चांगल्या विचारांची आदानप्रदान आम्ही करत असतो. मंडळी, जनता दरबारचे आता 175च्या आसपास एपिसोड झालेले आहेत. जवळपास हे सगळे एपिसोड आम्ही यूट्यूबवरती लोड केलेले आहेत आणि त्यासाठी यूट्यूबचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हे जाणून घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे आणि ह्या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हा, मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत तर पोचायला पाहिजे. त्यासाठी आपले नातलग असतील, कुटुंबीय असतील, मित्रमैत्रिणी असतील, ह्या साऱ्यांना आपल्या जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.